जय शिवराय. सातकुंडमध्ये जे 5 शेतकरी आपण आता हरून बसलोय ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये, सर्वप्रथम मी त्यांना रायभान जाधव विकास आघाडीच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो. मी नाही आहे तिथे, नाहीतर मी आलो असतो. क्रमांक 2, आता माणसं तर गेली आहेत, माणसं काही परत येणार नाहीत, पण कुटुंबाला काही मदत होऊ शकते का या संबंधी एक चर्चा घडवून आणण्याचा मी प्रयत्न केला. आणि शेतकरी अपघात विमा जो शासनाचा असतो त्याच्यामध्ये ही शेतकरी बसतील का अशा पद्धतीची विचारपूस केली आणि उत्तर आलं की बसतात म्हणून. त्यामुळे या कुटुंबांना आपण मदत करू शकतो. मी आमचे सहकारी विकास आघाडीचे अंधारेचे प्रशांत सोनवणे यांना सांगितलं की तुम्ही प्रस्ताव तातडीने तयार करा आणि तिथे तालुकास्तरीय समितीकडे सादर करा. अर्थात ह्याची मंजुरी तालुकास्तरीय समितीकडेच आहे, याला जिल्हा लेवलला पण जायची गरज नाही. नंतर ते जिल्हा लेवलला माहितीस्तव गेलं तरी ते पुष्कळ आहे अशा पद्धतीची माहिती मला मिळालेली आहे. आणि म्हणून आता माणसं तर गेली आहेत, किमान त्यांना कुटुंबाला आधार म्हणून काही आर्थिक व्यवस्था म्हणजे शासनाच्या नियमानुसार आहे आणि शासन करायलाही तयार असतं, ते आपण करूया. आणि जी काही मंडळी, मला लक्षात आलं की काही मंडळी 40गावला आणि काही मंडळी संभाजीनगरला ॲडमिट आहेत, त्यांचीही विचारपूस करण्यासाठी आमची टीम कन्नडून जाते. कोणालाही त्या संदर्भात कुठलीही मदत हवी असेल तर आमच्याकडनं जेही शक्य असेल ते नैसर्गिक आणि निश्चितरित्या आम्ही करण्यास कटिबद्ध आहोत. जरूर प्रशांत सोनवणे यांच्याशी संपर्क करावा आणि हे दोन्हीही विषय जे गेलेत त्यांचं अपघात विमा आणि जे आता विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार घेतात त्यांचा उपचार व्यवस्थित होईल या संदर्भातले दोन्ही गोष्टी आम्ही करण्यास कटिबद्ध आहोत. धन्यवाद. ओम शांती.